पाहूयात पुढची बातमी। 20 ते 30 वयोगटातील तरुण लोकप्रतिनिधींची खासदार श्रीकांत शिंदे यांनी बैठक घेऊन युवकांच्या समस्या आणि मतदारसंघातील प्रश्न जाणून घेतले। त्यांच्या सूचनांच्या आधारे सरकारकडे धोरणात्मक बदल आणि नव्या उपाययोजनांसाठी सूचना मांडल्या जाणार आहेत। युवकांकडे केवळ वोट बँक म्हणून पाहणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका केली आहे। ठाण्यातील कंत्राटदार आत्महत्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून प्रलंबित बिले आणि कंत्राटदारांच्या पैशांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय। महालक्ष्मी रेसकोर्सची जागा सामान्य नागरिकांसाठी खुली करणं, मुंबईत 300 एकरांहून अधिक ओपन स्पेस विकसित करणं आणि युवकांसाठी मैदान आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी सांगितलंय। स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह सेक्टर्स मधून जे निवडून आलेले आहेत इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, अशा सगळ्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हची या ठिकाणी बैठक घेण्यात आली। त्यांच्याबरोबर एक संवाद साधण्यात आला की कशा प्रकारे त्यांच्या माध्यमाने जास्तीत जास्त युवकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, कशा प्रकारे, कारण की ते स्वतः युवा आहेत। काही लोक तर 20, 21, 22, 25 अशा वयोगटातील जे आहेत ते आमचे सगळे तरुण मित्र या ठिकाणी आले होते। त्यांच्याबरोबर आम्ही एक एक्सरसाइज केली की कशा प्रकारे जे आहे काय काय प्रश्न युवकांना भेडसावतात, त्यांच्या मतदारसंघामधले कसे काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती पॉलिसी कशा प्रकारे आम्ही आणू शकतो, काय काय चेंजेस करू शकतो, ते देखील एक स्टेक होल्डर म्हणून पक्षामध्ये काम करतायत। त्यांचं म्हणणं आज ऐकून घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी पक्षाच्या माध्यमाने झालं। त्यांना बोलतं केलं की कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या माध्यमाने लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडू शकतो आणि खूप चांगल्या सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी या सगळ्या मित्रांकडून ज्या आहेत त्या ठिकाणी आले। तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा एक्सरसाइजेस ज्या आहेत ह्या सुरू राहतील। जास्तीत जास्त शाळा, कॉलेजेस, तरुण यांच्यापर्यंत कसे हे सगळे तरुण पोहोचू शकतात, कारण की ते देखील त्याच वयोगटातील आहेत। त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे जो आहे तो तरुण विचार करतो आणि एक वेगळ्या प्रकारे आज डायलॉग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो पक्षाच्या माध्यमाने झालेला आहे।